मी माझी शंका व्यक्त केली, माझ्या विचारांना मान्यता द्या असं म्हटलं नाही। न्यायपालिकेच्या निर्णयात जातीयतेचा वास येतो असंही मी म्हटलं नाही। जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण। भाजपच्या धरणात अजित पवार गेलेत, ते धरण आता फुटायला लागले। काँग्रेस नेते नाना पटोलेंचा अजित पवारांसह भाजपला टोला। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल। 19 जानेवारीऐवजी 22 जानेवारीला सुनावणी होणार। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी 26 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे नियोजन। 31 जानेवारीपर्यंत निकाल देण्याचा विधानसभा अध्यक्षांचा प्रयत्न। उद्याच्या सुनावणीत साक्षीदार निश्चित केले जाणार। नाशिकमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने। 22 तारखेच्या उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याआधी विनायक राऊत यांच्याकडून तयारीचा आढावा। खासदार विनायक राऊतांसमोर शिंदेंच्या युवा सेनेची जोरदार घोषणाबाजी। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा 400 पारचा नारा। पुढील 30 वर्ष केंद्रात भाजपची सत्ता राहील, या दृष्टीने प्रयत्न करा। भाजपच्या क्लस्टर प्रमुखांना अमित शहांच्या सूचना, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रात पुढील 30 वर्ष एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील, अमित शहांच्या आवाहनानंतर मंत्री अब्दुल सत्तारांचं वक्तव्य। चौकशीला हजर राहण्यासाठी रवींद्र वायकरांनी ईडीकडे मुदतवाढ मागितली। आजच्या चौकशीला रवींद्र वायकर गैरहजर। शेतकरी सहकारी संघाच्या इमारतीत आम्ही आग लावली, आमदार विनय कोरेंचं वक्तव्य। इमारत पुन्हा मुंबईतील कंपनीच्या ताब्यातून मिळवलेली आहे। आमदार विनय कोरेंचा खळबळजनक गौप्यस्फोट। दरवर्षी मुंबईत होणारा फिल्मफेअर पुरस्कार यंदा मात्र गुजरातला। गुजरात टुरिझमच्या सहकार्याने 27 जानेवारीला 69वा फिल्मफेअर सोहळा पार पडणार। आधी राज्यातील उद्योग गुजरातला नेले, आता महाशक्तीची वक्रदृष्टी महाराष्ट्रातील चित्रपट व्यवसायावर। फिल्मफेअर सोहळ्यावरून विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका। नार्वेकर खोटारडे असल्याचे काल पुरावे दिले, संजय राऊतांची नार्वेकरांवर टीका। ठाकरे गटाची पत्रकार परिषद म्हणजे वेड्यांची जत्रा, नितेश राणेंची ठाकरे गटावर टीका। दावोस परिषदेत आतापर्यंत 3.5 लाख कोटींची गुंतवणूक, अनेक गुंतवणूकदार राज्यात येण्यास उत्सुक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। दावोसला जाणं चुकीचं नाही, पण त्यातून फल निश्चिती झाली का? काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल। सही झालेल्या करारांचे प्रकल्पात रूपांतरण होतं का? पृथ्वीराज चव्हाणांचा टोला। अयोध्येतील कार्यशाळेतून रामलल्लांची मूर्ती मंदिरात दाखल, उद्या मूर्ती गर्भगृहात ठेवली जाणार। आजपासूनच विधिवत पूजेला सुरुवात। काँग्रेस नेते अमित पटेलांनी घेतली दीपक केसरकरांची भेट। सह्याद्री अतिथीगृहावर अमित पटेलांनी दीपक केसरकर यांची भेट घेतलेली आहे, तर पटेल केसरकर यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण। लोणावळ्यात सकल मराठा समाजाची बैठक संपन्न। 20 जानेवारीच्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये नियोजन। पदयात्रा लोणावळ्यात मुक्कामी असताना मूलभूत सुविधा पुरवण्याचा निर्णय। मुंबईत अद्याप 9,000 दुकानं मराठी पाट्यांविना 3 महिन्यांची मुदत देऊन देखील दुकानदारांची उदासीनता। मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर दंडात्मक कारवाईचा बडगा। अंगणवाडी सेविकांनंतर आता आशा सेविकाही संपावर। पुण्याच्या भोर पंचायत समितीसमोर आशा सेविकांची घोषणाबाजी, मागण्या पूर्ण न झाल्यानं बेमुदत संप। पुण्यात महाविद्यालयासमोर अंमली पदार्थांची विक्री, महाविद्यालयासमोर विक्रीसाठी आणलेला गांजा जप्त। पुण्यातील आझाद समाज पार्टीकडून गांजा विक्रीचा पर्दाफाश। मुंबई गोवा महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनातून काँक्रीट रस्ता कोसळला। काँक्रीट रस्ता कोसळत असल्याने अपघात होण्याची भीती। पीएम मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठेविरुद्ध याचिका। अलाहाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल। अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला स्थगिती देण्याची मागणी।